मला माझ्या नावाचा इतका त्रास होतो की मी काही सांगूच शकत नाही. मला वाईट वाटतं की एवढी वर्ष मी काम करतेय, पण ते करूनही मला अजूनही दररोज सांगावं लागतं की मी कुठली सोनाली कुलकर्णी आहे. अलीकडेच मी वाचलं की कियारा अडवाणीचं खरं नाव आलिया आहे, पण तिने तिचं नाव बदललं कारण या क्षेत्रात ऑलरेडी एक आलिया होती आहे, म्हणजे तिचं आडनावही वेगळं होतं. तरी तिने त्या मुलीच्या अस्तित्वाची आणि स्वतःच्या अस्तित्वाची काळजी घेण्यासाठी नाव बदललं. थोडी तरी माझ्या नावाची काळजी घेतली गेली असती तर मला किंचित बरं वाटलं असतं. मी पुरुषांच्या बाजूनी खूप पहिल्यापासून बोलत आलेली आहे. 19 नोव्हेंबर हा मेन्स डे असतो. हे किती जणांना माहितीये? भारतीय पुरुषांना एका वेगळ्या प्रेशरला सामोरं जावं लागतं. 18 वर्षाचे होतात की नाही, 21 वर्षाचे होतात की नाही, तर त्यांना कमाई सुरू करावीच लागते. आज एखादी काही टक्के मुली असं म्हणू शकतात की नाही यार, मी पटकन नोकरी नाही घेणार आहे, कारण माहिती नाही ना माझं लग्नच करायचं माझ्या घरच्यांच्या मनात आहे. मग तो मुलगा काय करत असेल, मग आय डोंट नो त्याला नोकरी करणं आवडेल की नाही. कुठला मुलगा असं म्हणू शकेल? सोनाली, मला असं वाटतं सोनाली नावाच्या सगळ्याच मुली सुंदर असतात, टॅलेंटेड असतात, गॉड गिफ्ट असते ती. तर सोनाली कुलकर्णी म्हटलं की सगळेजण पहिलं विचारतात कुठली सोनाली. अरे यार तर मला सांग, तुला असे काय अनुभव आले की बाबा अवॉर्ड सोनाली कुलकर्णी मिळालंय, तर ते तुझ्याऐवजी दुसऱ्या सोनालीकडे गेले का दुसऱ्या सोनालीचं कधी तुझ्याकडे आलंय? तर असे काय घोटाळे होतात का? याच्या मजेपेक्षा माझ्याकडे दर्दभऱ्या कहाण्या खूप आहेत. कारण एखाद दुसरी सांग. मला माझ्या नावाचा इतका त्रास होतो की मी काही सांगूच शकत नाही. मला वाईट वाटतं की एवढी वर्ष मी काम करतेय, पण ते करूनही मला अजूनही दररोज सांगावं लागतं की मी कुठली सोनाली कुलकर्णी आहे. तू काय सांगते, कुठली सोनाली कुलकर्णी? मी म्हणते की मी सोनाली कुलकर्णी आहे. आणि तुम्ही माझे सिनेमे कुठले आहेत ते वगैरे विचारा मला, किंवा तुम्ही बघा. मला कितीतरी कार्यक्रमांचे फोन येतात, कितीतरी लोकांचे चुकीचे फोन येतात की त्या कार्यक्रमाला मला बोलवलेलंच नसतं. आणि हे ऍक्च्युली मी म्हणजे नव्या सोनाली कुलकर्णीला माझं सांगून झालेलं आहे. मी तिला कितीतरी जणांकडनं निरोप पाठवला होता, पण तिचंही बरोबर आहे कारण तिचं नावच ते आहे. पण अलीकडेच मी वाचलं की कियारा अडवाणीचं खरं नाव आलिया आहे, पण तिने तिचं नाव बदललं कारण या क्षेत्रात ऑलरेडी एक आलिया होती आहे, म्हणजे आहे, पण तिचं आडनावही वेगळं होतं. तरी तिने त्या मुलीच्या अस्तित्वाची आणि स्वतःच्या अस्तित्वाची काळजी घेण्यासाठी नाव बदललं. पण आपल्याकडे सगळ्यांना स्वाभिमान असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे मी माझा त्रास जो आहे तो दररोज पचवायचा प्रयत्न करते, पण मला भयंकर त्रास होतो या गोष्टीचा की मला अजूनही सांगत बसावं लागतं आणि मला त्या चुकीच्या फोनना उत्तरं देत बसावी लागतात. मी त्यातल्या त्यात सौजन्यशीलता अंगी मानून उत्तर द्यायचा प्रयत्न करते की तुम्ही लोक तू कुठे आहेस विचारतात. अनेक गोष्टी होतात. सोनालींचा काही इगो कधी क्लॅश होतो का? खूप आहे बोलण्यासारखं. नाही, सांग ना. नाही, इगोचा प्रश्न नाही. मला असं वाटतं की थोडी तरी माझ्या नावाची काळजी घेतली गेली असती तर मला किंचित बरं वाटलं असतं. पण वाईट याचं वाटतं की सोनाली कुलकर्णी नावही आहे, दोघी सिनेमा होता माझा, त्याच्यानंतर आम्ही दोघी नावाचा सिनेमा आला. फार सुंदर सिनेमा केलाय सुमित्रा भावेंनी, दोघी नावाचा. आज कधी कुठेही गुगलवर सर्च केलं तर पहिल्यांदा आम्ही दोघी सिनेमाच येतो. दोघीची गाणी शोधायला खूप त्रास होतो. तर मला असं खूप वाईट वाटतं की आपण किंवा सोनाली कुलकर्णी असं सर्च केलं तर वेगळे फोटो येतात आणि मला खूप वाईट वाटतं की मी पण आहे आणि मी इतकं नगण्य काम केलेलं नाहीये. आणि मला प्रत्येक कलाकाराविषयी मला कौतुकाच्या पलीकडे अभिमान आहे, कारण त्या कलाकारांनी आपलं टॅलेंट, आपला वेळ
या सगळ्या गोष्टी समर्पित केलेल्या असतात काम करताना. त्यामुळे त्यांच्या कामाविषयी मला आदरच आहे, पण मला माझ्याही कामाविषयी आदर आहे. आणि माझं नाव न दिसणं हे मला फार त्रासदायक आहे. म्हणजे मला दुःख, वेदना, अपमान याच्या पलीकडे मला त्याचा त्रास होतो की हे बरोबर नाहीये, हे टाळता आलं असतं. पण आज आम्ही दोघीच पुढे येतो, माझे फोटो येत नाहीत आणि मला दररोज असं वाटतं की मी काहीच भरीव काम केलेलं नाहीये आणि रोज नव्याने चांगलं काम करत राहण्याची स्वप्नही पाहिली पाहिजेत आणि ते ऍक्च्युली केलंही पाहिजे. मी समदुःखी आहे या बाबतीत. कारण अमृता राव नाव असं जर टाकलं तर अमृता राव म्हटल्याबरोबर ती फिल्म ऍक्ट्रेस अमृता राव तिचंच येतं. वास्तविक या क्षेत्रात मी बरंच काम केलं. 24 वर्ष न्यूज वाचल्यात, त्यानंतर 9 चित्रपट केलेत, आता हे चॅनल पण चालू आहे. याच्या व्यतिरिक्त माझ्या 9 कंपनीज आहेत जिथे मी डिरेक्टर आहे आणि तिथे त्या केमिकल्सच्या कंपन्या सर्व त्या प्रत्येक कंपन्या उभं करण्यामध्ये माझा तेवढाच सिंहाचा वाटा आहे. म्हणजे आमच्या घरात सर्व केमिकलवालेच आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तर खूप लढा द्यावा लागला होता. एवढं काय, आमची जी पहिली फॅक्टरी होती बेटाकेम इंडस्ट्री म्हणून, तर त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करताना त्याचे सगळे आराखडेपासून मी काढलेले आहेत. अमृता इंडस्ट्री नावाची माझी स्वतःची एक कंपनी आहे. त्याला मला आणि त्यामुळे मी काय केलं की अमृता राव न घालता अमृता अरुण राव असं सगळ्या ठिकाणी नंतर तसं घातलंय. तरी सुद्धा सर्च करताना माझ्याविषयीची माहिती अमृता अरुण राव असं टाकल्यानंतरच आहे. अमृता राव म्हटलं की सर्व त्या फिल्म ऍक्ट्रेस अमृता रावच सगळं येत. तेव्हा 2 नावं सारखी असली की हा घोटाळा होतो आणि आपल्याला दुःख होतं, अरे ही माझी माहिती येतच नाही. काही शोधलं तरी त्या अमृता रावचे हजारो फोटो येत आहेत, तिची माहिती येते, अमृता राव म्हणून ही माहिती येतच नाही माझ्याबद्दल किंवा जे मी काय काम केलेलं. माझा एक NGO होता निर्मल वेलफेअर म्हणून, ज्याच्यामध्ये आम्ही जळीत बायकांसाठी काम करते, त्याच्यात कुठे उल्लेखही येत नाही. म्हणजे जर सगळं चेक केलं, खूप आजपर्यंत सगळे नावं बरोबर टाकलं तरच येऊ शकतं, याच्या व्यतिरिक्त येत नाही. त्यामुळे मला तुझं दुःख मी समजू शकते. मी प्रयत्न बराच केला आणि मला फक्त वाईट वाटलं होतं जेव्हा सोनालीच्या बाबांना काहीतरी एका विचित्र घटनेला सामोरं जावं लागलं होतं. त्यांच्या घरी कुणीतरी घुसलं. तेव्हा मला खूप फोन आले होते आणि मला खूप काळजी वाटली होती नव्या सोनाली कुलकर्णीची. पण मला अजूनही माझ्या कितीतरी गाण्यांवरती किंवा मी गेले की मी दिसत असते का मॅडम नटरंग खूप आवडला किंवा अप्सरा आली हे गाणं माझ्या रीलला लावतात. तर मला हसू येतं की तुम्हाला चेहराही कळत नाही का, वय तरी कळत असेल. मी एक वेगळी अभिनेत्री आहे. आणि मी एकदा ना एका अतिशय प्रख्यात फोटोग्राफर जर्नलिस्ट त्यांना मी म्हणलं, अहो अप्सरा आ गई, असं ते मला म्हणाले. म्हणलं मी अप्सरा नाहीये असं मी त्यांना म्हणलं. तर आप नाही हो, आपको लगता है आप नहीं हो, लेकिन आप अप्सरा ही हो, अप्सरा आली. तर मी म्हणलं दादा तुम्ही किमान दिल चाहतायचं गाणं तरी लावा, इतकी स्वतःची स्मृती पुसू नका. हॅव्हिंग सेड दॅट, मी आता हे न टाळता येण्यासारखं आव्हान आहे. त्यामुळे तिचं सौंदर्य, तिचे गुण, तिचं अभिनय कौशल्य, तिचं कुटुंब, तिचं नवीन लग्न, या सगळ्याबद्दल माझ्या मनात अतिशय आदर आहे. आणि तिने तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यानुसार निर्णय घेतला असेल आणि हे माझ्या समोर चॅलेंज आहे. त्यामुळे मी त्यावर काम करायचा प्रयत्न करते. मला त्रास होतो हे मान्य करावं लागतं, पण मी करते काम. तू इतकं सुंदर लिहिते सोनाली. तुझं सो कुल नावाचं एक सदर होतं आणि मी ते प्रत्येक वेळी वाचत होते. प्रत्येक क्षेत्राविषयी आणि वेगवेगळे विषय तू हाताळलेस त्याच्यामध्ये. तर तुला असं वाटत नाही का की आपण अजून काहीतरी लिखाण करावं? थँक्यू ह्याची आठवण करून दिल्याबद्दल. पण माझं सोकुल टेक 2 लवकरच प्रकाशित होत आहे. त्याच्यानंतर मी कथा लिहित असते. दिवाळी अंकांसाठी माझं खूप लेखन चालू असतं, कथा, कविता. पण सातत्याने स्तंभ लिहिणं लोकसत्तेने मला ती संधी दिली होती.
परत कधी अशी मिळाली संधी तर नक्की लिहीन. आता ह्याच्यावरूनच आपण या विषयाकडे वळूया. आपण मराठी साहित्य इतकं आहे की त्याच्यात वेगवेगळे विषय हाताळले गेलेत, परंतु हल्ली असं आढळतंय की आपल्याला काही नवीन ऐकायला किंवा वाचायला मिळतच नाहीये. उदाहरणच घ्यायचं झालं तर एका सिरियलमध्ये रेप केस दाखवलाय. समजा त्या हिरोईनवर त्या घरातले नोकर माणसं करतात, तर हीच स्टोरी एक 6 महिन्यानंतर दुसऱ्या सिरियलमध्ये दिसते, पुन्हा पुढच्या 6 महिन्यानंतर तिसऱ्या. लग्न म्हणून एक दाखवलं जातं, 8 दिवस त्या फॅमिलीमध्ये ते लग्न चालतं, मग अगदी शेवटच्या एपिसोडमध्ये काहीतरी नाट्य घडतं, तेच दाखवलं जातं. 6 महिन्याने तो लग्नाचा प्रसंग दुसऱ्या सिरियलमध्ये येतो, 6 महिन्याने सेम प्रसंग तिसऱ्या महिन्यात येतो. म्हणजे तो जो झटका असतो त्याच्यात तो सेम असतो. घरात बाळ झालंय दाखवलंय काय, मग अचानक कळतं हे बाळ ह्यांचं नाही, सेम किस्सा दुसऱ्या. म्हणजे लेखकांना दुसरे काही विषयच मिळत नाहीयेत का? याविषयी तुला काय म्हणायचं की नवीन काही घडतच नाहीये, त्याच गोष्टी पुन्हा येतात. वास्तविक आपलं वाङ्मय एवढं मोठं आहे तर त्या कथा का नाहीयेत? माझं एका वाक्यात उत्तर आहे, यासाठी वाचा अभिराम भडकमकरची कादंबरी आणि मुग्धा गोडबोलेंनी लिहिलेलं नवं पुस्तक. त्या दोघांनी इतक्या, अभिरामच्या पुस्तकाचं नाव आहे ॲट एनी कॉस्ट. अप्रतिम पुस्तक आहे आणि या क्षेत्राची ओळख करून घेण्यासाठी किंवा आपल्या क्षेत्रातल्या प्रत्येक माणसानी वाचण्यासारखी ती कादंबरी आहे ॲट एनी कॉस्ट. आणि मुग्धानी ना, राजहंस प्रकाशनाने मुग्धाचं पुस्तक काढलंय. इतक्या सुंदर पद्धतीने तिने हा प्रवास लिहिलाय की टेलिव्हिजन नावाचं मशीन काय आहे, कसं चालतं. मराठीत चांगल्या कथा नाहीत हे मला संपूर्णपणे अमान्य आहे, कारण मराठीतच लेजेंडरी लेखक आहेत. आपल्याकडे इतक्या अप्रतिम कथा आहेत की त्याचे रिमेक इतर भाषांमध्ये झाले पाहिजेत. ते करण्याचं धाडस आपण दाखवायला पाहिजे. म्हणजे आलेल्या पुस्तकांवरच सिनेमे आणि सिरियल्स बनावेत असं नाहीये. याचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. एकतर लेखकांना दिलं जाणारं मानधन जे आहे ते कमी असता कामा नये, कारण मूळ सगळं त्यांच्यापासून सुरू होतं. त्यामुळे लेखकाला मान आणि पैसा या दोन्ही गोष्टी चांगल्या मिळाल्या पाहिजेत. त्यानंतर ती कामं चांगली घडत जातील आणि त्या संकल्पनेमध्ये पाणी घालत नाही राहावं लागणार आपल्याला. आणि आता वाचन संस्कृती पण मरत चालली आहे. खूप कमी लोक वाचतायत, पण त्याला ऑडिओ बुक्स पण आलेली आहेत. त्यामुळे जर ऐकायला आवडत असेल की तुम्ही 1 तास प्रॉबब्ली ट्रेडमिलवर असता, तर तेव्हा तुम्ही किमान अर्धा तास तरी ऐका. तुम्ही ट्रॅव्हल करता, ट्रॅफिकवर चिडण्यापेक्षा ऑडिओ बुक ऐका, तोही एक पर्याय आहे. लिहिणं कमी होतंय असं आपण म्हणतो, म्हणजे कागद पेन घेऊन. मी कागद पेनाने लिहिते, पण कितीतरी जण टाईप करून लिहितात. तर ती जर आपण एक रेव्होल्युशन मान्य केलं तर ऑडिओ बुक्सही मान्य करूया, म्हणजे किमान पुस्तकं प्रवाही राहतील, जिवंत राहतील. सोनाली, आजकाल हे जो मीडियाचा फरक पडलेला आहे, सोशल मीडियाचा, तर अनेकदा असं होतं की तुमचे फॉलोअर्स किती आहेत ते बघून त्या व्यक्तीला काम दिलं जातं. याविषयी तुला काय वाटतं? तू सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह आहेस? मी प्रचंड ऍक्टिव्ह आहे. माझे सगळे अकाउंट्स आहेत, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरला एक्स म्हणायला मला आवडत नाही, पण एक्स. आणि मी सगळीकडे व्यक्त होत असते. मला तरी अजून फॉलोअर्स बघून काम मिळालेलं नाहीये. मी कदाचित जरा आधीच्या पिढीची आहे, त्यामुळे मी त्यातनं वाचले असेल, पण मी हे ऐकतेय की तुम्हाला फॉलोअर्स किती आहेत हे विचारलं जातं ऑडिशन्सना. मी सोशल मीडियाचा फार चांगल्या पद्धतीने वापर करते, कारण मला असं वाटतं की मी स्वतः PR एजन्सी ठेवली आणि त्यांना माझ्याबद्दलची आर्टिकल्स छापायला लावली, तर तो माझा प्रांत नाहीये. म्हणजे मी तसं करू शकत नाही की माझा कुत्रा हरवला किंवा मी आजारी पडले, याची मी बातमी नाही करू शकत. माझ्या आयुष्यातल्या बातम्या फक्त माझ्या कामाबद्दल असतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय बातम्या होणार आहेत? माझी मुलगी 5वीतनं 6वीत गेली, ही काही बातमी नाहीये. जे ती बातमी करू शकतात त्यांच्याबद्दल मला कौतुक वाटतं, पण ते स्किल माझ्याकडे नाहीये. आणि माझ्याकडे नाहीये म्हणून मला खंत वाटत नाही, पण मला आनंद याचा आहे की मी योग्य गोष्टींबद्दल बोलू शकते. आज मी जेव्हा माझं स्टाईल शूट करते
तेव्हा माझ्याकडे माझा मूड असतो व्यक्त होण्यासारखा, आणि मी या ग्लॅमर इंडस्ट्रीचा भाग आहे, त्यामुळे मला त्याबद्दल त्याच्यासाठी एक्सप्लेनेशन द्यावं लागत नाही. आणि ते फोटो कुणीतरी छापावेत याच्यासाठी मला कोणाच्या मागे नाही लागावं लागत. माझ्याकडे माझं स्वतःचं 3 मीडियाज आहेत माझ्याकडे, ज्या स्ट्रीमवर मी माझे फोटो टाकू शकते, माझे व्हिडिओज शेअर करू शकते. माझे जे फॅन्स आहेत, ज्यांचे मी आभार नाही मानू शकणार अदरवाईज, त्यांच्याशी मी थेट बोलू शकते लाईव्ह करून. माझ्या वाढदिवसाला किंवा मला पुरस्कार मिळाला, माझी अॅनिव्हर्सरी झाली, तर ते मला शुभेच्छा देऊ शकतात आणि मला त्या स्वीकारता येतात, कारण मी त्यांना सामायिकपणे धन्यवाद म्हणू शकते. हे मला खूप आवडतं आणि मी त्यांना सगळ्यांना माझ्या नव्या कामाविषयी सांगू शकते की माझं आता मॅड सखाराम नाटक मी प्रोड्यूस करतेय. त्या मॅड सखारामचे प्रयोग कुठे आहेत, कुठल्या प्रयोगाला मी जाणार आहे. तर हे इंटरॅक्टिव्ह मीडियम मला खूप आवडतं. त्याचा गैरवापर होत नाही, कारण त्याच्यात फक्त इन्फॉर्मेशनच असते आणि ती किती द्यायची हे माझ्या मनावर अवलंबून आहे. तर मला फार बरं वाटतं, कुठल्याही पुढच्या कार्यक्रमाला मी जाणार असेल तर त्याच्याबद्दलची ऍड मी माझ्याच सोशल मीडियावर करू शकते. त्याच्यासाठी मला इतरांना त्रास द्यावा लागत नाही आणि खरंच त्या अर्थाने मी निरुपद्रवी माणूस आहे. मला दुसऱ्यांना त्रास द्यायला अजिबात आवडत नाही. दुसऱ्यांनी माझी वाट बघणं, फुटेज खाणं ही गोष्ट तर मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे सोशल मीडिया मस्त आहे. मला तुझ्याबद्दल अजून एक फार कौतुक वाटतं, तुझ्याबद्दल आणि सई तामणकर बद्दल. कारण मराठीच्या हिरोईन चित्रपटाच्या बाहेर कुठेही बघितलं इतक्या वेंधळ्या असतात, त्यांचा ड्रेस सेन्स झिरो असतो. काहीतरी कपडे घालतात, कसलं तरी सगळं, कसली तरी साडी घालून सोशल मीडियात वावरत असतात. पण तू आणि सई ऑलवेज छान डिझायनर कपडे घातलेले असतात, इतक्या छान दिसतात, प्रॉपर मेकअप, उगीच लाल भडक लिपस्टिक लावलीये, हिरवी पिवळी साडी घातली, मोठं उगीच कानातले घेतले, चीप काहीतरी घातलेलं असतं. पण तू आणि सई ऑलवेज वेल ड्रेस असता, आहे की नाही सांग? थँक्यू सो मच. पण ही कॉम्प्लिमेंट घेताना मी योग्य माणसाबरोबर क्रेडिट शेअर करीन. प्राची खाडे माझी स्टायलिस्ट आहे आणि प्राचीनी एक म्हणजे कधी कधी एका नाण्याच्या 2 बाजू व्हाव्यात इतकं प्राचीनी माझं करिअर समजून घेतलं. कारण तिच्यासाठी हे खूप चॅलेंजिंग होतं. तिच्याकडे जे क्लायंट्स आहेत ते बिझनेस मधले आहेत, ऍक्टर्स तर बरेच आहेत, काही येणार आहेत. पण माझं जे वेगळंच प्रोफाईल आहे ना, की आज मी आपल्या दोघींच्या गप्पांसाठी येणार आहे, तर उद्या मी काहीतरी मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटनाला जाणार आहे, मग माझा एक सिनेमाचा मुहूर्त आहे, मग माझ्या काही सामाजिक संस्थेसाठी मी जाणार आहे, मग मी काहीतरी व्हिडिओ बाईट करणार. हे सगळं तिला समजून घ्यावं लागलं आणि तिने खूप ताकदीने ते समजून घेतलं. कारण एखादा माणूस म्हणेल सो व्हॉट, त्या सोशलच्या कार्यक्रमाला तू अमुक ब्रँडचं काहीतरी ज्यूटचा कुर्ता घालून जा, तसं नाही केलं तिने. टिपिक कांजीवरम नाही, एक पैठणी साड्या घालून सगळीकडे बायका फिरतात. एक्झॅक्टली, ते तिने नाही केलं आणि तिने माझा स्वभाव, माझा मूड समजून मला कपडे दिले, स्टायलिंग केलं. किंवा आता मला हे शॉर्ट हेअर करायचे होते, तिच्यासाठी ते खूप चॅलेंजिंग आहे, कारण माझं लुकच पूर्ण बदलणार. माझ्या नवीन एका सिनेमासाठी मी केलं, नॉक नॉक कॉन हे म्हणून, आणि तो मी स्पोर्ट करते आता, शॉर्ट हेअर कट. पण ती जेव्हा माझा लुक प्लॅन करते प्राची, की तुझे हेअर असे असतील, तुझा मेकअप तसा असेल, तू हे, तेव्हा तिच्यासाठी मर्यादाच येते ना. पण ती सगळं मान्य करते आणि आम्ही खूप, मला खऱ्या आयुष्यात कधी बहीण नव्हती किंवा कुठल्या नात्याला नाव कशाला द्यायचं, पण मला ती फार जीवाभावाची वाटते माझ्या. इतकं तिने छान सपोर्ट केलं माझ्या सगळ्या आवडीनिवडींना. हो, आणि त्यामुळे तुझ्यात खूप आमूलाग्र बदल झालाय. कुठल्या ठिकाणी प्रॉपर ड्रेस असतो तुझा, खूप छान. मी नेहमी म्हणते सोनालीला आणि सईला आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ड्रेस सेन्स खूप छान आहे. मला माहितीये दोघी मोठ्या डिझायनरचेच कपडे घालतात. नॉट रिअली, म्हणजे मी काही सतत ब्रँडेड कपडे घालते असं नाहीये. म्हणजे प्राचीला विचारलं तर प्राची म्हणेल की हिला इतकी हाऊस आहे ना, मी कुठूनही काही घेत असते मला आवडणाऱ्या गोष्टी. साडी, आता मध्ये चौकटीच्या साड्यांचं मला वेड लागलं होतं, त्या मी कॉटनच्या घेतल्या,
रेशमी घेतल्या, पण त्याला बजेट नसतं. म्हणजे मी आता बॅग माझी जी कॅरी करते ती माझ्याकडे कधी कधी बास्केट असते, ती कुठूनही घेतलीये. मग कधी कधी मी उटीला गेले होते, तिथल्या एका गावातनं घेतलेली असेल, कुठूनही मी काहीही घेतली. तेच आहे. म्हणजे एकदा मी असंच काहीतरी घातलं होतं गळ्यात आणि माझी मैत्रीण मला सांगायला, अगं माझे मिस्टर मला सांगत होते, अमृताने काय सुंदर गळ्यात घातलंय बघ, तू घे तुला तसं. किंवा नाही हो, खूप महाग आहे, अमृताने घेतलंय म्हणजे 5-6 लाखाचं असेल. तर मी तिला म्हटलं अजिबात नाही, हे 300 रुपयाचं रानडे रोडच्या फुटपाथवरती मी घेतलेलं आहे. अगदी प्लास्टिकचे साधे मणी होते, पण ते जे कॉम्बिनेशन आपण घालतो किंवा त्याच्यावरती ते, आता तू ज्यूटची बॅग त्याच्यावरती तसंच जर घातलेलं असेल तर छानच दिसणार. तुझ्यासारखी इतकी टॅलेंटेड अभिनेत्री, आणि ते कधी कधी हास्य जत्राचे तुम्ही त्या खळखळून हसता, तोंडावर असे जोर जोरात हसता, त्याला मला थोडीशी कीव करायसारखी. एवढी मोठी अभिनेत्री, हिला असं हसण्यात का वाया घालवतात असं वाटतं. ते खरंच जोक असतात का तसे? मला खोटा अभिनय करता येत नाही, हा एक माझा प्रॉब्लेम आहे. हल्ली तर मी कुणी ओळखूनही आलं ना तर मी अरे हा आपण भेटलो होतो वगैरे असंही म्हणत नाही, मला नाही आठवत आहे असं मी सांगते. त्यामुळे कॅमेऱ्याच्या समोर ती सगळी 6 स्किट्स होईपर्यंत हसत राहणं, हा अभिनय करता येणं खूप अवघड आहे. त्यामुळे खरंच हसू आलं तरच हसता येतं. आणि तिथे काही कुणी परीक्षक नसतं, हास्य रसिक म्हटलं गेलेलं आहे. माझ्याकडे तेवढा मोठा हक्क नाहीये प्रसाद ओक आणि सई तामणकर इतका, कारण त्यांच्या दोघांपैकी एकाला वेळ नसेल तर मी जाते कधी कधी, आणि मी फार आवडीने जाते, कारण मी हास्य जत्रामधल्या प्रत्येक माणसाची फॅन आहे. प्रत्येक कलाकार, कॉस्ट्युम डिझायनर, प्रतिमा आहे, लेखक, अतिशय विनोद निर्माण करणं खूप अवघड आहे. आणि आपल्याला माहितीये की हा एक रंगमंच आहे, तिथल्या तिथेच लुटुपुटीचं सगळं चालू असतं, की त्यालाच बस स्टॉप करणार, त्यालाच काहीतरी चहाची टपरी करतात, त्यालाच घर करतात, आणि आपण ते बिलिव्हेबल नाटक म्हणून पाहत राहतो. हे घडवणं खूप अवघड आहे. आणि आपल्याला माहिती असतं की ही फुलराणी मधली प्रियदर्शनी इंदलकर आहे, हा समीर आहे, हा प्रसाद आहे, ही नम्रता आहे, आपल्याला माहिती असतं. आणि तरीही आपण त्यांना वेगवेगळ्या भूमिकेत बघत राहतो. आणि ती सगळी माणसं हास्य जत्राच्या सेटवरची पडेल ते काम करतात, शिस्तीनं काम करतात, आणि विनोदाचा ध्यास घेतल्यासारखं काम करत राहतात. मला प्रचंड कौतुक वाटतं, आणि मला हसू आल्याशिवाय हसता येत नाही. म्हणजे आपण फार तर असा चेहरा करून बसू शकतो, पण हसण्याचा आवाज कसा काढायचा हसू चाललं नसेल तर. त्यामुळे मला माझ्या टीमला असं वाटतं की नाही आली हास्य जत्राची डेट या महिन्यात, असं कधी कधी होतं. त्यामुळे त्यांनी विचारलं की मी आवर्जून वेळ काढते. काय काय स्किट फार छान असतात, खूप छान लिहिलेले असतात, पण कधी कधी असं वाटतं अरे हा विनोद आहे का हसण्यासारखं, असंही वाटतं. पण तसं होणारच, कारण काय आहे, कंटिन्युअस प्रत्येक गोष्ट 100% नसते ना. कधी कधी त्याच्यात 95% होणारच, कधी 90% होणार, पण कधी कधी 105% पण होऊ शकतं. असा एक मस्त सिक्सरचा शॉट मारू शकतात. तुला गंमत सांगते, आमच्या घरी कोणीतरी आले होते आणि माझा नात आणि नातू दोघंही खेळत होते. तर मी त्यांना रागवत होते, आता अभ्यासाचा आहे, चला वेळ अभ्यासाला चला, बसा, तुमची टीचर आलेली आहे. त्याच्यावरती ते आमच्याकडे आलेले गेस्ट म्हणाले, तिला खेळू देत ना, तिला कशाला थांबवते, त्याला जाऊ देत अभ्यासाला, तिला काय असाच कोणतरी श्रीमंत नवरा पकडून दिलास की झालं, कशाला पाहिजे तिला शिकायला पाहिजे, ती थोडीच तुमच्या फॅक्टरीत जाऊन बसणार आहे का, ती थोडीच तिच्या काकूसारखी क्लिनिकला जाऊन डेंटल काम करत बसणार आहे, तिला कशाला उगीच येते, तिला तिचं बालपण मजा करू दे, खेळू देत, मजा करू देत. आणि मुलाला मात्र, नातवाला मात्र जा जा बाबा तू अभ्यासाला जा. तर ह्याच्यावरून मला एक डोक्यात आलं की अनेक ठिकाणी मुली मेडिकलला ऍडमिशन घेतात, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात, लग्न करतात, छान कोणतरी पैसेवाला नवरा बसतात आणि मस्तपैकी रोज दिवसभर आपला शॉपिंग करतात, गाडी घेऊन फिरतात, आणि त्यांची जी जागा असते, जी खरंच करिअर करणाऱ्या मुली असतात त्यांना मिळाली असती. फक्त मोठ्या घरातल्या मुली कोणतरी मोठ्या घरात जातात आणि आपल्या करिअरचं वाटोळं लावून घेतात, म्हणजे काही करत नाहीत पुढे, असं मला म्हणायचंय. तर याविषयी तुझं काय मत आहे?
मी अगदी सहमत आहे, कारण स्वतःच्या टॅलेंटला गंज चढू देणं हा अपराधच आहे ना. आणि दुसऱ्याची जागा अडवू नये हे तर अगदी 100% खरं आहे. आपापल्या आयुष्यात स्वेच्छेने एखादा टर्निंग पॉइंट आपण मान्य करणं आणि काही दिवस सुट्टी घेणं ही वेगळी गोष्ट आहे. पण मला आता आई हेच पद भूषवायचंय. कितीतरी पालक दिसतात आजूबाजूला, त्यांच्यापैकी बाबा कामाला जातो पण आया मुलांच्या एवढ्याच शाळेत येऊन बसलेल्या असतात, कारण त्यांना टीचरांची अपॉइंटमेंट हवी असते. मग त्यांना फूड टेस्टिंग करायचं असतं की आमची मुलं लंचला काय खातात. मग त्यांना स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा हवा असतो. तर मला असं वाटतं की इतकं, ज्याला हल्ली आपण हेलिकॉप्टर मॉम्स म्हणतो, की दॅट इज नॉट अ प्रोफेशन. आणि आपण आपल्या मुलांची इतकी काळजी करणं बरोबर आहे का? असुरक्षितता आपल्या आसपास आहे हे मान्य आहे, पण त्याच्यासाठी सगळीकडे आपण वॉचमन सारखं जाणं बरोबर आहे का? त्यांना कधीतरी तुमच्या विना जग बघू दे ना. म्हणजे तुम्हाला खूप दीर्घायुष्य मिळू दे सगळ्यांना, असं मला म्हणावंसं वाटतं. पण इतकं ध्यास घेतल्यासारखं, पेटून उठल्यासारख्या त्या आया झालेल्या असतात. आणि मग त्यांना मुलांपेक्षाही जास्ती सगळं माहिती असतं की उद्या तुझं सायन्स आहे, परवा तुझं मॅथ्स आहे, आणि मग अमक्या दिवशी हे, तमक्या दिवशी ते. आणि मग त्यांना मुलांना सगळे क्लास दणादण लावायचे असतात आणि त्या क्लासच्या सरांशी पण त्यांना बोलायचं असतं. आणि मुलांनी आपलं, माझा मुलगा का फुटबॉल खेळत नाही, माझ्या मुलं. तर मला असं वाटतं, थांबा, आपण फॅक्टरीत नाही घातलेलं मुलांना. नसेल आवडत त्याला कदाचित पुस्तकं वाचायला आवडत असतील आणि ते विच इज राईट. तुम्ही का तलवारी उपसताय मुलांच्या विरुद्ध की हिचा मुलगा फुटबॉल खेळतो तर माझ्या मुलांनी खेळलाच पाहिजे? नाही. आता हे मान्य करायला पाहिजे, कावेरीला नाही लागल्या फारशा भावल्या कधी, तर मी माझ्या लहानपणी भावल्या घेऊन खेळत होते म्हणून तिने पण खेळलंच पाहिजे असं मी हट्ट नाही धरू शकत. आता मुद्दा आहे तो, ज्या बायका नवऱ्याच्या कमाईवर जगतायत, ही विभागणी असू शकते एकेका घरामधली, की फक्त तो चॉईस त्या बाईचा असू दे की मला नोकरी करायची आहे किंवा मला नोकरी करायची नाही. पण आपल्या कुटुंबाला जर गरज असेल तर आपण नोकरी केली पाहिजे, आपण हातभार उचलला पाहिजे. मी फक्त यादी देत राहणार की मला या व्हॅलेंटाईन्स डेला हे पाहिजे, मला लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला ते पाहिजे, आणि आपल्या घरात जरा इंटिरियर बदलायलाच पाहिजे, हा सोफा नकोच, आता इथे लेदरचाच सोफा आणला पाहिजे, ही कोण आपण यादी देणार आहे? म्हणजे म्हणून मला कौतुक वाटतं की जास्त सुबत्ता आली, जास्त जागा आली म्हणजे आपल्याकडे जास्त आळशीपणा येत चाललाय का, याचा विचार आपण नक्की करायला पाहिजे. मी पुरुषांच्या बाजूनी खूप पहिल्यापासून बोलत आलेली आहे. 19 नोव्हेंबर हा मेन्स डे असतो, हे किती जणांना माहितीये? भारतीय पुरुषांना एका वेगळ्या प्रेशरला सामोरं जावं लागतं. 18 वर्षाचे होतात की नाही, 21 वर्षाचे होतात की नाही, तर त्यांना कमाई सुरू करावीच लागते. आज एखादी काही टक्के मुली असं म्हणू शकतात की नाही यार, मी पटकन नोकरी नाही घेणार आहे, कारण माहिती नाही ना, माझं लग्नच करायचं माझ्या घरच्यांच्या मनात आहे, मग तो मुलगा काय करत असेल, मग आय डोंट नो त्याला नोकरी करणं आवडेल की नाही. कुठला मुलगा असं म्हणू शकेल? किती टक्के मुलं असं म्हणू शकतील? त्यांना त्यांच्या पायावर उभं राहावंच लागतं. आणि आई वडिलांनाही पाहायला लागतं, बायको मुलं, म्हणजे दोन्ही बाजूने जबाबदारी त्यांच्यावर असते. हो. तर मला असं वाटतं, मानसिक स्वास्थ्याचा आपण विचार करतो तेव्हा जितका आपण महिलांसाठी स्टँड घेतो तितकाच आपण पुरुषांसाठी पण, ज्याला आपण कंपॅशन म्हणतो, त्या कंपॅशननी मुलांकडे पाहिलं पाहिजे. वयात येणाऱ्या मुलांकडे सुद्धा थोडंसं आपुलकीनी पाहायला पाहिजे, की जोपर्यंत आपण त्यांना समजावून सांगणार नाही की तुझ्या शरीरात बदल होत चाललेत, तुझ्या मनात बदल होत चाललेत, त्यामुळे तुला मुलींविषयी आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे, त्यासाठी तो गुन्हेगार नाही ठरत. त्यासाठी एक मोकळा संवाद व्हायला पाहिजे, घरी, शाळेमध्ये, मित्रांमध्ये. त्यामुळे त्याच्या मनातला अपराधीपणा कमी होत जाईल, त्याच्या मनातला, म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यामुळे गुन्हेगारीच कमी होत राहील.
ही किती लांछनास्पद आहे. पुरुषांना बाईचा बलात्कार कसा करावासा वाटतो. इक्वल राईट्सच्या विषयी काय म्हणणं आहे तुझं? आजकाल आपण सगळ्या स्त्रिया म्हणतो की नाही आम्हाला सम हक्क पाहिजे, तर त्याविषयी काय वाटतं तुला, की खरंच समहक्क आपल्याला हवाय का स्त्रियांना, किंवा हा हक्क मागताना आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या येतात त्या पण आपण तेवढ्याच स्वीकारतो का? मी याच्याबद्दल विचार करायला पाहिजे, कारण मी स्त्री आहे म्हणून आजपर्यंत मी रांगा मोडलेल्या नाहीत, मी नवी लाईन चालू केलेली नाही. मी प्रेग्नंट होते तेव्हा पण मी कुठली सवलत मागितलेली नाही की मी प्रेग्नंट आहे त्यामुळे मला तुम्ही वेगळी लाईन द्या, मला तुम्ही पुढे जाऊ द्या, असं मी मागितलेलं नाहीये. किंवा मी बॅगेज बेल्टवरनं कुठल्याही पुरुषाला माझी बॅग उचलायला लावलेली नाहीये आजपर्यंत. त्यामुळे मला या प्रश्नाबद्दल विचार करावा लागेल. पण तो हक्क मागावा लागला होता कारण स्त्रियांवरती तितकं दडपण पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेने आणलं होतं. त्यामुळेच शिक्षणासाठी स्त्रियांना धडपडावं लागलं, काम करण्यासाठी, मत देण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या शतकांमध्ये आणि दशकांमध्ये स्त्रियांना भांडावं लागलेलं आहे. पण आत्ता शहरांमध्ये आपण ज्या टप्प्यावर येऊन पोचलेलो आहोत तिथे मात्र विचार करायला पाहिजे की यासाठी किती भांडलं पाहिजे आपण. याच्याबद्दल एक सुखद अनुभव तुला सांगते. मी प्रेग्नंट होते, मला वाटतं 8वा महिना वगैरे असेल. 2 हातात पिशव्या घेऊन असं सामान घेऊन येत होते. त्याला कोहिनूर थिएटर होतं रानडे रोडला, आणि येत होते. मला खूप, मगाशी आपण डोहाळे म्हणालो तसं त्याला डोहाळे लागले होते म्हणून मला लस्सी प्याव्यासारखी वाटते. आणि अगदी भर दुपारची वेळ होती. कोहिनूर थिएटरच्या समोर एक लस्सीवाला दही वगैरे असं दुग्धालय होतं. तर मी गेले त्या दुकानात आणि म्हटलं की मला लस्सी पाहिजे होते भैया, मलाई ज्यादा मलाई डाल के लेना. काय त्यावेळेला मला असं खूप लस्सी प्याव्यासारखी वाटली असेल. मी गेले, बसले, तर तो म्हणायला लागला आपको मलाई का ज्यादा पैसा देना पडेगा, हाँ डबल मलाई डालूंगा. तर त्याने, तर तो जो मालक बसला होता ना तो त्याच्यावर चिडला, म्हणा कैसे बात कर रहे होते, देखा नाही वो बहन जी का पैर भारी है. मला ते ऐकायला एवढं मजा वाटली. आणि त्याने डबल मलाई घालून मला लस्सी दिली. मी लस्सी प्यायला आणि म्हटलं कितना पैसा हुआ, तो नाही आपसे कैसे पैसे लेंगे. आणि त्याने ते तर मला इतकं बरं वाटलं. तेव्हा मला वाटायचं आयुष्यभर माणसाने प्रेग्नंटच राहावं. कारण इतकंच कुठेही जा फार कौतुक व्हायचं. म्हणजे आपला समाज पण खरंच बायकांना खूप आदराने बघतो. तर हे ऍडव्हान्टेज आपण घेतोच की. खरंय. सोनाली, आता शेवटचा प्रश्न विचारते. समज एक दिवशी अचानक नॉक झालं दरवाज्यावरती आणि विजया मेहता आल्या, सुमित्रा भावे आले, दुबेजी आले किंवा पु ल देशपांडे आले, तर तुला कोणाबरोबर काम करायला आवडेल? सगळ्यांबरोबर. मी या सगळ्यांना बिलगून बसीन. पुलंना मी म्हणीन ही तुमची हार्मोनियम पेटी आहे तुमची. त्यांनी ज्या प्रकारे संगीतावर प्रेम केलं, इतकं सुंदर संगीत दिलं. एखादा माणूस म्हणजे अष्टपैलू या शब्दांनी पण लाजावं, इतका सुसंस्कृत, इतकं श्रीमंत आयुष्य जगणारा कसा काय असू शकतो. दुबेजींना तर मला न रडण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण दुबेजी म्हणतील रडायला काय झालंय, आलोय मी, चल लवकर 4 एक्सरसाइज करून दाखव. त्यांच्यासाठी मी चांगला शिरा बनवायचा प्रयत्न करीन, कारण दुबेजी अखेरच्या श्वासापर्यंत म्हणत राहिले की तुझ्या आईचा शिरा तुझ्यापेक्षा चांगला होतो, तुला तेवढा चांगला शिरा करता येत नाही. सुमित्रा मावशी आल्या तर त्यांनी आणि सुनीलनी दिलेली एक अद्वितीय देणगी म्हणजे कुठलेही पात्र समजून घेणं. एक आपल्याला हौस असते ना ऍक्टिंग करायची, की इथे आता बसताना उगी माझं वय जे काही असेल हे कशाला करायचं. पण कॅमेरा ऑन झाला की असं करतात ऍक्टर्स. माझा एक देवराई नावाचा सिनेमा तू नक्की बघ अमृता. त्याच्यात एक सीन आहे, मी माझ्या मुलाला दुधाचा कप देते, तो शाळेत चाललाय, गडबड चालू आहे, आणि मी दूध घेते आणि त्याला देतात असं करून तो कप देते. तर तेव्हा मला सुनीलनी आणि सुमित्रा मावशींनी विचारलं, कुठली आई असं उकळतं दूध दिलं आपल्या शाळेत जाणाऱ्या पोराला, कशाला ते चटका बसल्याचा अभिनय. तर त्यांना मी जितकं
इतकं म्हणजे मला श्वासाचा सुद्धा आवाज येऊ नये असं वाटेल, इतकं सहज त्यांच्यासमोर असायला आवडेल. आणि विजयाबाईंसाठी काय करू, मी त्यांना छान मी खूप मस्त मसाज करू शकते, तर मी चांगलं डोक्याला मसाज करीन, त्यांच्या हाताला आणि पायाला मॉलिश करून देईन आणि मी त्यांना मस्त नेल पेंट लावून देईन. वा, खूप छान. मला खूप मज्जा आली आज अमृता. एक तर तुझ्या मराठीला 100 मार्क. किती छान वाटलं मला बोलताना, कारण आपण असे ओघवते विषय आले आणि अशा गप्पा मी कधी मारल्या नव्हत्या. मग माझ्या चॅनलची हीच खासियत आहे, तुमचे टिपिकल प्रश्न मी विचारत आहे काय, ओघात जे बोलशील ते बोलशील आणि त्यामुळे तो एक पर्सनल टच येतो. खरंच आहे. आणि तू आलीस, मला खूप आनंद झाला, खूप मजा झाली. आता आपण थोडंसं जेवूया. आणि हो, तरी मी नंबर लावून जाते, कधीतरी अमृता फिल्म्सकडे काम करायची संधी मला मिळू दे. मी नक्की ऑडिशन द्यायला येईन. नक्कीच. आणि छान गप्पा झाल्या, खूप आवडली. पुन्हा एकदा भेटूया आणि तेव्हा मी शिवानी, मंजिरी सगळ्यांना घरात आपण आणि मी कावेरी आणि नचिकेतला घेऊन येईन. हा, अगदी. थँक्यू. भेटूया नक्कीच. थँक्यू. सर, कॉलेजमध्ये असताना किती मुली तुमच्या मागे लागल्या होत्या? बऱ्यापैकी लागल्या होत्या. म्हणजे लग्न होण्यापूर्वी खूपच लागल्या होत्या, पण नंतर लग्न झाल्यानंतर देखील वगैरे असेल काहीतरी असायचं. काही मुले चहा पितात, त्यांना हिशेब लवकर येतात. काही मुले कॉफी पितात, काही मुले कॉफी पितात, त्यांना गणिते लवकर येतात. काही मुले कोको पितात, त्यांना चहा आणि त्यांना हिशेब आणि गणिते दोन्ही लवकर येतात. आणि काही मुले नुसतं दूध पितात, काही मुलं नुसतं दूध पितात, त्यांना मिशा लवकर येतात. मी डॉक्टर लागूंच्या बरोबर सुद्धा काम केलेलं आहे. आणि डॉक्टर लागूंच्या बरोबर काम करताना डॉक्टरांचा एक खास गुण असा होता की तालमीमध्ये काय किंवा नाटकाच्या प्रयोगाच्या मध्ये सुद्धा कधीही ते रागावत नसत, कधीही चिडत नसत. आणि मी वेगवेगळ्या जागी चुकायचो आणि विसरायचो. तर डॉक्टर नंतरच्या आमच्या गप्पांमध्ये असं म्हणाले की अनंतरावांचं एक आहे म्हणे, ते त्याच जागी पुन्हा नाही चुकत म्हणे. गाणारा जसा वेगवेगळ्या जागा घेतो ना, तसं अनंतरावांचं आहे म्हणे. ते आणि म्हणे ते चुकले तर ते समोरच्याला असं भासवतात की तो चुकलाय म्हणे. असं हा माणूस म्हणे बदमाश आहे. हे डॉक्टरांचे शब्द आहेत ते.